कोर्टाची काय धाव त्यासोबत बोलून नाही राहिलो, त्यांच्यासोबत अधिकाऱ्यासमोर साले एक मारीन उलट, साले एक मारीन उलट, साले एक मारीन उलट, साले एक मारीन उलट. मगाशी तू सांगून राहिला मागच्या वेळेला साला मी त्याच्या संग बोलून राहिलो अधिकाऱ्या संग. तू कोण होते? आम्ही शांत लोक, आम्ही याला मारलं, माझं सुद्धा रंग करून मारू शकतो, पैसे दिले आम्ही. धाव काढता प्लॅन मध्ये आपला प्लॅन आहे ना हो सर. हा इथून निघतील आहे साहेब, आपली बाहेर निघतील साहेब. तरी दिसून राहिलं का डिमार्केशन रस्त्याचं? का इथून डिमार्केशन आहे ना तर का सर आहे कुठं आहे? दिसून राहिलं डिमार्केशन? नाली बंद हा 12 मीटरचा रोड आहे आणि इथं पहिल्या टाकून पूल करायचा आतमध्ये. हा सांगा ना, लावा टेपला कंपाऊंड पासून घ्या ना, लावा ना. लावून त्याला दाखवणं म्हणा कुठं कुठे गाडली रोड. एका कुठे काढू नाही एवढी मोठी 12 मीटरची इकडे कंपाऊंड पर्यंत. इथं कुठे कुठे सांगा ना, एक कुठे जागेवर काहीच नाही आहे. नाला आहे. कोणत्या नाल्याचा काय संबंध आहे? त्या नाल्याचा ही काही संबंधच नाही रस्त्याशी, त्या रस्त्याशी काही संबंध नाही आहे. डिमार्केशन पूर्ण प्रॉपर हो प्रॉपर आहे, प्रॉपर आहे, पूर्ण डिमार्केशन करून आहे. बिलकुल म्हणजे आम्हाला जमणार नाही. बाबू इकडे पाहून डिमार्केशन दिसतं का? हे दाखवतोय, हे डिमार्केशन आहे. बाबू घे डिमार्केशन. कोणीकडे आहे डिमार्केशन? आपण तिकडे कुठे काही एक गोटा काढला म्हणजे झाला का छटाक भरायचा? दाखव ही डिमार्केशन कुठं आहे का? साहेबाला मागचा कुठं आहे पुढे? मागचा कुठं आहे? आम्हाला काय हे धंदे आहे उकडून फेकायचे? पण इथं डिमार्केशन रोड निघून कुठं राहिला? लोकांच्या घरावर चालला का रोड? लोकांच्या घर आहे तिथं. त्याचं घर तरी याच्यात आहे का? नाल्याची कंप्लेंट तुम्हीच केली ना? नाल्याची कंप्लेंट तुम्हीच केली ना? झाली विसरली? नाल्याची कंप्लेंट कोण द्या ना आता? पूर्ण डिमार्केशन दाखवा पहिले. तुम्ही कंप्लेंट केली, डिमार्केशन दाखवा. दाखवा ना आम्हाला एक बोलाता तुमचं काय करायचं आम्हाला? तुम्ही पूर्ण डिमार्केशन दाखवा. इकडली पूर्ण दाखवा, इकडली पूर्ण दाखवा, पूर्ण दाखवा. मागच्या शेतातले दाखवा. त्याच्यानंतर मागच्या शेतात आहे सर, चालून पूर्ण पॉईंट पाहून घ्या. पूर्ण डिमार्केशन दाखवा, त्याच्यानंतर चालू करा. डिमार्केशन नसं हो करून घ्या. त्या कोर्टाची काय धाव त्यासोबत बोलून नाही राहिलो, त्यांच्यासोबत अधिकाऱ्यासमोर साले एक मारीन उलटी. मगाशी तू सांगून राहिला मागच्या वेळेला साला मी त्याच्या संग बोलून राहिलो अधिकाऱ्या संग. तू कोण होते? त्या बापाचा नौकर होईल तो. बाप कशाला काढतो? बाप इथे राहिला, मीच काय माहिती ना, मीच स्वतःच आहो ना. अरे काय रे आणा इधर. तुम्हारा घर नाले में बोलते हैं। हाँ तो आ जाइए। मेरा प्लॉट है, नाला वो वहाँ से कहाँ पे नाला है? वो बोट के पास से नाला है। कौन बोलता है? वो तेरा प्लॉट गिन लेते नकाशा है ना? तो गिन लेना। बोलो साहब ऐसा नकाशा बोलो। मैं नकाशा दिखाता ना कहाँ तुम्हारा प्लॉट है, कहाँ प्लॉट बनाया तो अभी क्या होता है? दूध का दूध, पानी का पानी इधर होते हैं। साहेब इथं डिमार्केशनचा गोटा आहे, नालीवर पडला. नाही आम्हाला मान्य नाही, आम्हाला क्लिअर पाहिजे. साहेब उद्या आम्ही कोण वाद झाली, आम्हाला सांगितलं नंबर लावून पाहिजे. एक नंबर त्याला लेआउट कसं राहते, लेआउट कसं राहते चालू लेआउट दाखवतो. माऊलीवाल्याचा नंबर सगळे द्यायला लागते. तुम्हाला नंबरिंग सहित आहे का? प्रॉपर नंबरिंग सहित पाहिजे आम्हाला. असं नाही पाहिजे एक नंबर 2 नंबर पैसे दिले आम्हाला तसे नंबर पाहिजे. असं नाही का कुठे काढली, बैलाची काढली, गायची काढली, नंबर त्याला माऊलीवाल्याचा तुम्हाला लेआउट दाखवतो. कसे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर जेवढे नंबर आहे तेवढे प्लॉट दाखवा. रस्त्यावर सुरुवात करा, तिथून त्याला प्लॉट गायब केले आहे. आम्ही आम्हाला दाखवा नंबर दाखवा, नंबर सेट प्लॉट दाखवा. कोणते तो कोणाचे कुठे घुसवून दिले तर विषय कुठे राहणार? इथून प्रॉपर रस्ता दाखवा. पुढचं लेआउट पहा. साहेब पुढचं नाही, पहिले इथं क्लिअर करा. एक पण सुरुवात करा. त्याच्याच मतान झाला का? पैसे आम्ही दिले ना. हा
त्याला रजिस्ट्रीच्या वेळेला मोजून देऊ. प्रॉपर रजिस्ट्रीच्या वेळेला प्लॉट मोजून त्याला रजिस्टर करून देऊ साहेब. ठीक आहे या नाही, नंबर नाही, दाखवा. नाही, पण दादा, जास्त आपल्याला साहेबांनी ठीक आहे ना? बोलावलं, साहेब. साहेब, आपण झाले मोजाले. आपलं काम आहे मोजणी करणे. झालं, आता ऐकून झालं. ब्लॉक काढून चला. आता ऐकून झालं. आता माझं म्हणणं- शूटिंग बरोबर हो, ठेवा. आता माझं म्हणणं आहे. दाखवायला. आता माझं म्हणणं आहे, शांती आहे ना. डिमार्केशन तुम्ही आले नसताना मोजाले. मोजणी केली आहे ते- दाखवू त्याच्या आपण. नकाशानुसार मोजायला नकाशानुसार एक पासून प्लॉट मोजा तुम्ही. कुठं कुठं तुम्हाला दिसते ते पहा. आणि मग मोजू द्या ना तेव्हा एक ना. पासून. वारंवार मोजून अडवून देऊन काढलं राहिलो, हे काय तुम्ही. मोजून मोजून देऊन राहिलो ना. पासून. पण त्यात नंबर पाहिजे ना. कोणाला? प्लॉट नंबर नंबर भेटेल ना? पाहिजे नंबर पूर्ण भेटेल. मोजा डिमार्केशन मोजा आम्ही प्रॉपर मोजायला पाहिजे. तयार आहोत साहेब, आम्ही मोजून द्यायला तयार आहोत ना. मोजून द्यायला तयार आहोत. मोजून मोजणीच्या वेळेला प्रस्ताव द्या दिले. प्लॉट मोजा, विषय खतम. काळे साहेब, वापर करा ना. काळे साहेब, इथून सुरुवात आहे ना. आमचं खातं काय हरामाचं. काळे साहेब, इथून सुरुवात पैसे इथून घेतले घ्या ना. ना. तिथे कुठं चालता? पहिले पहिले इकडून घ्या ना. एक पासून घ्या, रस्ता द्या. आमचा विषय मोकळा. आम्हाला कोण कोणाशी काय करायचा पैसे दिले ना आम्ही 2016 पासून 10-15 पूर्ण कुठे दाखवा. आता तुम्ही लिहून द्या का? आम्ही मोजणी अशी अशी करतो. मी ऐकू का? हो, तुम्हाला जे करायचं ते करा तुम्ही. आम्ही काही तुमच्याबद्दल बोलत नाही. तर तुम्ही लिहून द्या आम्हाला की बिना मार्किंग बिना नंबरिंग तुम्ही मोजणी करता. बटीच्या गाडीत गेला तो मोठा त्याच्या. आम्ही लेआउट घेतले. तुम्ही लिहून द्या आम्हाला की बिना नंबरिंग बिना डिमार्केशन तुम्ही मोजणी करताय. नाही ना, अधिकाऱ्यांना वाहन आम्हाला काय करताय? कोणताही प्लॉटला नंबरिंग कोणता नंबर आहे कोण कसा समजणार आहे कोणत्या नंबरचा प्लॉट कोणता आहे तो. ए सुमित, मुद्दे नाही तर उभा द्यायला पाण्यात दाखवणारा ना मोजणारा दोन्ही उभे होईल तिथं. आपल्याला काय करायचं? पहिले इथं क्लिअर करा साहेब मग ते माणसं. नाही साहेब, आपल्याला एक पण सुरुवात करा. आपण असं मागून नाही. आमचा काही मोजणीला विरोध नाही, पण जो तुमचा रस्ता दाखवला नकाशानुसार जे 1 नंबर 2 नंबर त्याचे प्लॉट मोजत चला 24 पर्यंत पूर्णच मोजा. आमचा काही विषय नाही. मोजणीला आमचा विरोध नाही, पण आम्हाला वस्तूही दाखवा. उद्या भाई आम्ही तिथे प्लॉट इकडे आम्ही कुठं जाऊ? तिकडलं क्लिअर करा ना. मग तिकडलं अगोदर पाहिजे मागून जातच नाही ना. आम्हाला माणसं का घेऊन नाही पहिले एक नंबर पासून घेऊ ना. नाही ते जाऊ दे ना, आम्ही हजर आहोत का? त्याचा काय विषय घ्यायचा? बांधणं त्याच्या पलीकडे प्लॉट आहे 3 प्लॉट. पूर्ण साहेब मला डिमार्केशन दाखवा तुम्ही. 1 2 3 तिकडे रस्ता डिमार्केशनला कुठं पेंट काही कुठून कुठपर्यंत आहे सगळं क्लिअर दाखवा. त्याच्यानंतर ते बोल नका कोर्टात बोलणं लागेल. हा सागर ते सगळं दाखवा काय साहेब. ठीक आहे इकडे आव ना. डिमार्केशन प्रॉपर दाखवा. मी लगतदार का उद्या असं नाही की उद्या तुम्ही तिकडे गेले. हायकोर्टाचा स्टे आहे माझ्याकडे. कंटेम्प ऑफ कोर्ट मी तुमच्यावर करीन. हे जो स्पेस आहे हा तिकडे हा तिकडे. म्हणजे ओपन फ्यू तिकडे हो. हो. तिथे रोड टाकला आहे. हो नाही, रोड नाही टाकलेला आहे, मार्किंग केलेलं आहे. रोड टाकायचा आहे. हा रोड टाकलेला आहे. चला ना, इकडून पाहून घ्या फिरा. तिकडे जाताना हो तर इकडून जाऊ ना, इकडून जाऊ ना. असं त्या रोडवरून सगळं पाहता येईल ना तुम्हाला. तिकडूनच घ्या ना साहेब. रस्ता आहे तिकडून आणि मला पूर्ण डिमार्केशन दाखवा. पूर्ण रंग वगैरे दाखवा. कुठं काय कुठे आहे, सगळं दाखवा clear. पासून मोजणार आहे की 1 नंबर पासून? आणि जर तुम्ही नसन नसन काय माहिती आहे का जिथं सुटेबल राहते नाही, आपण नाही, फिरलोच नाही. नाही ना पाहू तर द्या. आमचं तसं नाही. जशी रस्त्यापासून. जशी सुरुवात होते नियम उलट कोणी जाऊनच तिकडं नाही, ते सुरुवात पहिले तिकडून आहे ना. हा, जिथून सुरुवात तिथून. चालला ना तिकडे हा, जाऊन. चालेल. चला. 22 पासून सुरुवात नाही होणार. हे तर उलट काम झालं. जाऊन मारू तिकडे. 1 नंबर पासून सुरुवात होईल ना. 22 पासून आम्हाला 22 पासून सुरुवात करू. पहिले रस्ता दाखवा. सारखं 22 पासून मोजून मग 23 पासून मोजून मग रस्ता आहे. या धंदा नाही चालणार आपल्याला. रोड तर पडून आहे ना. हो भाऊ, तू असं बोलत नाही. मी बोललो अधिकारी आहोत. तू कोण आहोत? अधिकाऱ्याचं बोललो मी. प्रश्न आहोत आहोत अधिकाऱ्याला बोललो मी. बोलून राहिलो. त्या विषय खतम. त्या विषय खतम. मी अधिकाऱ्याला विचारलं. अधिकारी 22 पासून मोजून राहिला. पूर्ण येऊ ना. उलटी गिनती होत्या कुठं? लाखांना रुपये का उलटे मोजते का 99 पासून? शूज काढूनच घ्या नाही तर. हे आपल्या इथे
ही लाईन नाही बसत. पुन्हा एक लाईन आणि तिकडे प्लॉटची एक लाईन. पैसे आम्ही नाही दिले आणि सगळ्या जास्त करतो. पैसे आले द्यायचे. पहिले हे क्लिअर करा आणि नंतर रस्त्यापासून दाखवा. आणि आम्हाला तिकडे मला फुटायला तुम्ही पहिले हो, एक पेन दाखवा. एक पासून पेन दाखवा, कुठे दाखवा पूर्ण पूर्ण मोजून. बाबू शूटिंग घे बरं. वावरात तुझं हे मार्केटला मध्ये घे बरं. गाई घे, मला गाई घे, proper सगळं पाहिजे. गाई घे. फोटोची चाला तिकडला साईड पाहू पहिले. चला, गाई घे, घे, काय बाकी करा? market मागचा घेता का? मागचा पाहत आहे. नाही इकडला तर आम्ही आलो फिरत Proper आता. घ्या. समोरचा एक दाखवा. पहिले पासून दाखवा, रस्ता दाखवा, पहिले रस्ता काढा, रस्त्याचं डिमार्केशन दाखवा हो. आम्हाला. जसा दाखवला कसा याचा बा रस्त्यानं पूर्ण कुठे प्रॉपर दाखवा. हो. Painting proper बाबू हे दाखवा. असं हे घेऊन घे. हे विस्तारलेलं इथं कुठे आहे म्हणजे कुठे पाहून घे. चप्पल कोणाची एवढी फसली? चांगलं लेआउट आहे आपलं. रस्त्यावरचा सडका माल आपण टाकला नाही. क्वालिटी आहे नाही हे घ्या नगर पंचायत मग पाहून नगर पंचायत गुणवत्ता राहिली तिकडं टाका. पुढं त्याला पोहायचो घ्या ना, घ्या. बाबा घे रे, shooting घे. अशा पाण्यात आपण मोजणी करतो किती कर्तव्य दक्ष काम आमचे शेतकरी असे मोजणी पन्नीवर आणायचे. घ्या, घ्या. आणि हात तीन तिथं दाखवा ना, स्पॉटवर चला ना. चलो. काय तिकडून जाऊ नका. मग आता घर बांधणार का आम्ही असेच जाईन का साहेब? साहेब घर बांधणार असेच जाईन आम्ही याच्या या अंगणातून घर बांधणार असेच जाईन का? कोणाच्या अंगणातून जायची गरज नाही. तुले बोलतच नाही का? तुला विषयच नाही आम्हाला अधिकारात बोलत आहे. तुले नंतर पाहू का? हो नाही तर का? हो बिलकुल. आम्हाला साहेबासोबत साहेबाला विचारलं साहेबासोबत आपण बसतो का बा शेतकऱ्याची पार्किंग दाखवा साहेब आता पूर्ण. तुम्ही घेऊन का लेआउट मध्ये मार्किंग आहे म्हणून साहेब म्हणते मार्किंग आहे त्याच्या मतान घेऊ साहेबाच्या. आपण नाही का साहेब म्हणते मार्किंग आहे साहेबांना मार्किंग आहे म्हणजे मला मार्किंग काय घेऊन काढून राहायचे का? सांगितलं असतं नाही लिहून राहिले नाही वेळ ते लिहूनच राहिले नसतं नाही पण तेच आमची म्हणणं तेच आहे ना आम्हाला वाद नको काही नको करा आम्हाला ते आहे तर दाखवतील. नसेल तर तसे त्यांनी सांगितलं ना, बनवून देतो म्हणून. आता बनवून दिल्यावर पाहू दुसरा विषय बनवून दिल्यावर निघेल ना ते आता आहे की नाही? कसं आहे तुम्हाला जे आहे ना रितसर तुम्ही तुमचं जे काय तुमची हरकत आहे ते रितसर सांगा. बरोबर सांगितलं आम्ही. फक्त बाकी काय एक्स्ट्रा काय बोलत नाही म्हणजे तसलं बाकीचं काय बोलत नाही. अरे साहेब त्याला पैसा दिल्यावर आमची मन दिसते ना तुम्ही आमच्या जागेवर राहा ना. आम्ही पैसे दिल्यावर आपला वेळ नाही आपला तो विषय तो बाजूला 2016 कशाला म्हणतो आपण ज्या विषयासाठी आलो तो विषय नाही, बाजूला बरोबर आहे ना. त्याला काय हरकत नाही. तुकडे राजू कोणाला अजून कलर टाईट करून फिरले. तुमच्या कायद्याच्या हा कोणता कायदा साहेब म्हणजे डिमार्केशन नाही राहत काही नाही राहत ना तरी मोजणी आणते. हे माझं काय झालं? ते जे आहे ना भूमी अभिलेख वाले त्यांच्याशी बोला. मधात रोड टाकला कोणी ना कानोली बारा रोड जसं तसं करून राहिले ना त्या प्लॉट आहे दुसऱ्याच्या प्लॉटून रोड टाकणार त्याचं येईल नाही लोक धंदे करत कसे बदलवलं
तरी अजून अशी ताट मारली होती. बाकीचं बोलायचं नसतं. आपल्या खेळलेल्या एवढ्या वर्षापासून पण मग बोलून काय होणार आहे? बोलून काय होणार आहे? बँकाच्या अमाउंट पण पुन्हा येतात आता काय? बाकीचं बोलायचं नसतं. बोलून समजलं नाहीच नाही. मला तुमची मोजणी मान्य नाही आणि तुम्ही मला रायटिंग मध्ये द्या की मी अशा ह्याच्यात मोजणी करत आहो की कोणत्याही प्लॉटला नंबरिंग नाही, नंबरिंग तर लागणच. मला मान्य आहे. कारण का मला other मान्य layout आहे, बघा. तुम्ही मोजून राहिले, Layout बघा माझी कसे काही रस्ते. अडचण नाही. बाजूच फक्त layout तुम्ही बघा. मला लिहून द्या, रायटिंग मध्ये द्या, त्यानंतरच मी मोजणी करू देईन. ठीक आहे, बोलू येईल बरोबर. कास्तकार माणसं पालन करतात एवढं म्हणतो का शेती आहे त्याला आधी फुलणे बदलायला पाहिजे होता का वावरा त्यासाठी पैसे मायनस करायचे मी माझं नुकसान कसं मी कोर्टात जाईन. मग ऑलरेडी माझ्यावर केस चालू आहे नामदेव कोर्टात आहे ना, चालू आहे ना, बोलेल ना ते नाफडे साहेब. म्हणजे इकडे तुमचं आहे का? आमचं चालू आहे त्यांचं विकल्यावर अजून काम राहते प्रत्येक गोष्टी, सगळ्या गोष्टी सांगायला लागते का? माहिती आहे त्यांना. आम्हाला नाही माहिती. आम्हाला वाटतं एवढंच माहिती का तुम्ही शेती विकली सुरक्षेसाठी जावंच लागते आपल्या स्वतःच्या. याची मोजणी कधी आहे तर पहिले नाल्याची मोजणी करायला पाहिजे. तुमच्या लक्षात आलं ना? तहसीलदार साहेब पत्र देईन तेव्हाच मोजणी होईल ना नाल्याची. लेआउटच्या वेळेला मोजणी करू आपण. लेआउटच्या वेळेला कसं म्हणतो नाल्याची मोजणी आधी नाल्याची मोजणी करा, त्याच्याशिवाय प्रॉब्लेम काही चालू होत नाही. रस्ताच नाही आले शेती तोच प्रॉब्लेम येणार आहे. त्यांना पहिल्यांदा क्लिअर करा. ठीक आहे, मग यांचं तसं पण काय राहत बरोबर आहे, विषय समजून घ्या. रस्ता पाहिजे ना यासाठी. भिवनकोळीच्या घराजवळूनच रस्ता पाहिजे. इकडून कसे याल तुम्ही? लांब आहे तुम्हाला. नाही परमिशन सँक्शन आहे मध्ये सँक्शन आहे पण वाजून दिला पाहिजे ना. त्यावेळी नाल्यावरती कोण मालक हक्क दाखवणार आहे? नाला सरकारी आहे. ते आहे सगळं बरोबर आहे, पण झाला का नाही आतापर्यंत? इथं प्रश्न जे आहे ना, प्रश्न काय हे एकामागे एक फटाके चालू आहे ना. म्हणून ते सहकार्य कोणी करत नाही ना. आणि नाल्याची मोजणी करून पहिले रस्ता बघा. वाटप झाला पैशाचं सहकार्य कोणी करा, पैसा एकाने घ्यायचा आणि सहकार्य बाकी का बरं अपेक्षा करायची का? हे जर वाटप झाला असता तर सहकार्य कोणी केलं असतं. पैसे वाटायला पाहिजे. मग आता ज्याचं काम आहे ठोस करणं ना साहेब, ज्याचं लेवड आहे ठोस करणं, सहकार्य का बरं अपेक्षा करण? राजेंद्र पुजाराम कोल्हे. का? आम्ही नाही मागत पैसे, आम्हाला पैसे वगैरे नाही पाहिजे. एकटाच पंडित आहे, बाकीचं ठीक आहे. वाल्यापासून फ्लॅटवाल्यापर्यंत सगळ्याच धोका देतला. त्याची नाल्याची मोजणी कधी विचारा ना मॅडमला, यांना विचारा नाल्याची मोजणी ते आहे ना शेती सगळे लोक. नाला मोजण्याशिवाय बाकी होणार नाही ना. जास्त काय तुम्ही डॉक्टर रस्ता बनल्याशिवाय बाकी प्रॉब्लेम पूर्ण नाव काय तुमचं? रस्ता करून माझा साहेब नाल्याकडे चला, नाल्यात तुम्हाला दाखवतो पॉईंट. चेक करून घ्या किंवा म्हणजे उभं राहूनच पहा, असं नाही म्हणत का खाली उतरा. रस्ता क्लिअर करून द्या मला. तुम्ही सांगा ना नाला इथून एवढे मीटर आहे म्हणून मॅप आहे आपल्या एवढा मीटर आहे. नाल्याची मोजणी करायचे अधिकार कोणाला आहे? तहसीलदार साहेब परवानगी दिली नाल्याची. तुम्ही थोडी नाल्याची मोजणी शकू शकता. जेव्हा तहसीलदार साहेब पत्र देईल आमच्या डिपार्टमेंटला तेव्हा मोजणी नाल्याची. मुका चौकशी केली त्यांनी. मुका चौकशी तुमचा अहवाल दिला त्याला वाटत नाही मोजणी आवश्यक आहे तर पत्र दिलं. आवश्यक आहे म्हणून देतो. आवश्यक आहे ना ते, आवश्यक आहे म्हणतात. अति आवश्यक आहे म्हणून देतो. अति आवश्यक आहे ते. नाल्याची मोजणी करून क्लिअर करून द्या, मी रस्ता बनवून देतो. घ्या पुढे. तुम्ही ऍप्लिकेशन दिले का नाल्यासाठी? काय सर? हो काय ते आता प्रोसिजर चालू आहे त्यांची. मग दिली होतं आता 15-20 दिवस झाले असेल. एक महिन्याच्या जवळजवळ झाले. वाला विष्णू आला ना. थांबा थांबा एक मिनिट थांबू. विष्णू हे तिकडून गेला.
फ्लॅट घेतला तर कोण राहील मॅडम? प्लॅटच काय पाहिजे निघून जा तिथं. हे एक मोकळं करून द्या आणि विषय संपून टाका. संपलेलं का मॅडम त्याचं? तुम्ही जेव्हा म्हणा तर तुम्ही आता आतमध्ये काय जेवण करू आपण? आम्ही कॉन्ट्रॅक्टर इथून आणले सगळे बघा, हे आहे वापस तेव्हा. काय भाऊ? बाबरीच्या झाडापासून आपण जा म्हटलं ना, दिला ना? करा ना हो, तिच्याने काय अर्थ करा ना, भिवंडरजी रस्ता करा. बहिणी आता हे रस्ते दाखवलेत त्यांनी तो रस्ता दाखवायला पाहिजे. आता तसं तुम्ही करा ना, ते म्हणता ना, भिवंडरजी त्या जसा दाखवला तसा दाखवला तिथं आम्हाला तू. हो, तुम्ही हो म्हणून राहिले आमचे पैसे घ्यायचे हा? नाल्याची मोजणी नाही केली अजून. अरे मला एवढं सांगा ना तर घरी हात उडणार आहे का? प्लॉट आहे का? मी प्लॉट काय म्हणते त्या रज्जाकचा प्लॉट नाही म्हणते तिथं. अरे रस्त्याचा प्लॉट मग तुला तोडून रस्ता काढून नाही केला आतापर्यंत रस्ता. तुम्ही हे रस्ते टाकले ना. रोड तर टाकून भिवंडरजी बोलून आता आपली भूमिका भिवंडरजी मांडाजी. रोड तर टाकून द्या म्हणजे दिसायला तर दिसला पाहिजे ना. लेआउट वरचा तिथून रस्त्याला लागून लेआउट आम्ही रोड नाही टाकणार. हे करणार का तिथून? आता कोणी टाकलं तर? थांबा ना, दाखवा ना तुम्ही. नाही मी तेच तर थांबून जा म्हणून. तुम्ही. म्हणजे आधी रोड टाकला म्हणजे हा प्रॉब्लेम असं विषय एकच नाही. हाय बाबरीच्या झाडाजवळ. हो, नाही बाबरीच्या झाडाजवळ तुमचं समाधान झालं का नाही रस्त्याचं? समाधान झालं पण झालं ना? रोड ते महत्त्वाचं आहे. आलं पाहिजे ना. मला सांगा भिवंडरजी, मी समजा रोड टाकला बरोबर आहे तिथेही मुरुम टाकून रोड टाकला आम्हाला रोडवर. सगळ्याचं म्हणणं तेच आहे. त्याच्यानंतर आम्ही चुपचाप राहू. आम्ही चुपच काय नाही बोलत राहतो. आपण एकूण कशाची आलो आपण? यांना दाखव ना. इकडे पुन्हा मी तेच तर म्हणतो ना, तुमचं समाधान झालं का? रोड दिसला पाहिजे. तुमचं समाधान झालं का? तर यांनी कंपाऊंड टाकलं, मी कंपाऊंड तोडलं, मी माझ्याचा कायदा घेऊ का? मी मोजणी ठेवली सरकारी आम्ही बंदोबस्त पैसे मागितला, आम्ही दिले तर कंपाऊंड आम्ही तोडतो. आमच्या हातात कायदा घेऊ का? आम्ही कशाला घेऊ मग बरं मला सांगा ना इथं मुरुम टाकला ना यांनी तसं स्वतःची जागा आहे तुमच्या जागेनुसार झालं नाही का समाधान? चोरीचं आहे. आता हे आहे का राहिलीचं आता? काही विषय नाही. हे तर जाऊ द्या. जाऊन जाऊ द्या. त्यांचं करू ना आम्ही. आता मी गेलीच नाही तहसीलमध्ये. शासनाला आता. आजच्या दिवस मला काल वेळ मिळाला नाही. काल जरा बरेच काम होते. आता जाते इथून तहसीलमध्ये. मुरुम कुठून टाकला, काय टाकला हे पण त्यांनी शोधलं आहे. तर ते जे असेल ते असेल. सर्व तो जेवण काही पहिली विषय इथं नाही. पाहिलं टाकून हा. रोड आता तिथून पाहिलं टाकून आत्ताच्या आत्ता साहेब आपण बनवू शकतो का बनवा ना. तिथं? तिथं नाला आहे सर, गटार आहे, तिथं ना जेसीपी चालत नाही, काय चालत. पहिले काँक्रीट साहेब आम्हाला त्यांच्यासोबत घरवाल्यांसोबत झगडा भांडण कोण करण आम्ही येणं कुठं करू घराकडे जायची गरजच नाही ना कोणाच्या. त्याच्या जागेवर घेऊन जा. सिच्युएशन पाहा ना. पुढे सरकार नाल्यावर बांधणं ना म्हणून का इथून रस्ता नाही असं होईल का? बांधलं तर तू पाडण्यात यायचं यांना मान्य रस्ता हो, आहे ना त्याच्यावर रस्ता. काय वाद नाही ना नाही माझा काही वाद नाही. बरोबर नाही ना? रे, वाद आहे ना. रस्ता दाखवून तर द्या म्हणा आता. त्यांनी ते सांगितलं. तो जो रस्ता जर आहे तिथं असं तुमचं म्हणणं आहे त्यांच्या समोर दाखवा काही सरकारी नाही, लोक नाही, असतील आता आता. इथे आणि मुरुम करून रस्ता दाखवला दाखवून द्या म्हणा तेवढा रस्ता. रस्ता काढून दाखवा ना आम्हाला रोडवर दाखवला ना, म्हणून आम्ही येऊ मग ना तिथून चाला ना आतमध्ये. आपण त्या रस्त्यानं. माझं मत काय त्याच रस्त्यानं चाला ना. चला. जर आहे ना रस्ता हयात मग चला ना तिथूनच. ती नाही कशाला या दुसऱ्या शेतातून जाता? हा? दाखवला. रस्ता टाकलाय मुरुम टाका तर जरा चला ना मग चला ना. पाणी टाकायला तुम्ही. लागतं, नाला आहे, कोण नाल्यावरती टाकन पाणी त्या? टाकायला लागते, पूल बांधायला कोण लागतो. टाकन दाखवा ना, ते? तुम्ही. कोण टाकन ते? आता करून पाऊस दाखवा. चालू आहे. पोलीस टाकन ना. आम्ही नियमाप्रमाणे टाकावं. नाले, तुम्ही कोण द्यायला तयार आहे ना? रस्ता तुम्ही देणार हो हो, मी तो पहिले द्या म्हणून देणार आहे आम्हाला मान्य आहे काय हरकत हो, हो, आहे आम्ही तयार आहे ना. बनवा आता ना. पाऊस आहे. आता पावसात होत आता नाही. पावसानंतर थांबून करा. जा थांबून जा नाही थांबून जा ना तोपर्यंत मोठी थांबून द्या म्हणा तुम्ही नंतर आम्हाला रस्ता दाखवा ना पहिले. एक महिन्यात काय झालं तुम्हाला ना रस्ता जर आहे तिथं तुम्हाला पण मान्य आहे ना, मग वाद कशाचा आहे सुंदर रस्ता पाहिजे. रस्त्याचा बांधून दिलेला रस्ता आहे ना. बांधून दिलेला नाही. कसं इथून आम्हाला रस्ता हे यांचं घर आहे लोकांचे प्लॉट आहे तिथं. माझ्या तो कमराव आहे तिथं लोकांचे प्लॉट आहे. प्लॉटातून रस्ता देण का प्लॉट पाहून घ्या, याचा प्लॉट किती आहे चला, आणि याचा बघून घेऊ पुढं आपण. बांधलं ते पाहून ते घ्या. मोजणी केल्यावरच कळलं ना ते त्याचं आहे का कशाला नाही. तुमचं त्यांचा माहिती मोजणी नाही, नाही ना तुम्ही साहेब. त्यांची मोजणी थोडी दाखवा. आता आम्ही तुमच्या आहे, विरोधात मॅडम त्यांच्या दाखवून लेआउटचा राहिलो. नकाशा दाखवतो, तो पाहायला काय हरकत आहे का नकाशा? साहेब यांनी असा रोड बनवून द्यावा आम्हाला काय रोड. म्हणायचं आहे, यांना रस्ता देणं हे बरोबर आहे मान्य आहे. पण तो रस्त्याची जागा जी आहे त्याच्यावर त्यांची हरकत अतिक्रमण आहे. आहे आता. कोणाची नाही चला ना, दाखवणार. चला ना तुम्ही कोणाची तिथे. हरकत नाही त्यांची जाते. हरकत आहे नाही, नाही, आहे. नाही, रस्ता नाही, त्याचं नाही, काय नाही, आहे? नाही, रस्ता दिन इथं कोण वाली की नाही, की रस्ता कोणते साहेब ते चला ना जवळ. बाबरी जवळ नाहीये, पण बाबरी जवळची गोष्ट चालू आहे. गोष्ट कुठची आहे बाबरी जवळची? इकडली गोष्ट झाली. इकडली गोष्ट याच्या घराकडे गोष्ट नाही. हे बघा, अशीच वांदे याच्या घराकडे गोष्ट नाही. दाखवा यांचं कुठं यांना दाखवा. तिथं गेल्यावरच रस्त्याची जागा बघून. चला तिथे चला चलो चलो तिकडे चला 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 बाबा तिकडे पाऊस येतोय ना. तुम्ही थांबा तुम्ही हे घे ठेवा मेन रोड दिला. हो बरं चालेल साहेब, चालेल. नाही इकडं चला साईडला जाता येतं. चला चला पोलीस पाईपलाईन प्रोटेक्शन किती चालत ते पत्र दाखवते. आज पण तुमचे 3 आणि 4 लोक तुम्ही उभे चला हा? हो, पंचनामा लिहून द्या ना, पण पावसात उभं राहून लिहितील का ते? तर झाडाखाली उभे राहा म्हणा, गाडीत बसून द्या, काही विषय नाही. काय द्यायचं तुम्हाला काय दाखवायचं किती पोलीस, किती लोकांचं आता प्रोटेक्शन तुम्ही आले नाही इथे तर काही झगडे भांडण आहे नाही आता. आता तुम्ही सांगा आम्हाला किती लोकांचं प्रोटेक्शन आहे. पत्र सगळ्या सांगून द्या भांडणाचा आम्हाला. विषय नसतो. वरिष्ठांनी एकदा तिकडून त्याची परमिशन आल्यानंतर आम्हाला मान्य यावं आहे लागतं. आम्हाला, आम्ही तुमच्या वरिष्ठांच्या विरोधात नाही,
तुम्ही फक्त आम्हाला सांगून द्या का किती पोलिसांना पाठवण्यात आलं, कोणत्या आदेशावर, मौखिक आहे का लेखी आहे, बस झाला विषय संपला आपला. प्लॉटेबल तुम्ही दाखवा नंतर ना ते कमी जास्त आता इथे एवढं व्हॉट्सअप ऑन करू शकत नाही दुसरं काय बघा काय दिसतं. मला एक व्हॉट्सअप टाकून द्या ना. एक मला व्हॉट्सअप टाकून द्या, म्हणजे आमचे पण सगळे आम्हाला असं जर हे होणारच नाही ना. इथं भांडणं होऊ नये. आम्ही भांडणच नाही करणार. होऊ नये एवढंच तुम्हाला विचारायचं. काल रजिस्ट्री आम्हाला त्याच्याकडून करून घ्यायचं आणि आम्ही कसं काय करू? बघा, काही करतात का आता? आम्ही आता तुम्हाला मानता आहे ना. तर पाहून जर नाल्याला रस्त्यावर पाहून तुम्ही किती आपण असं पाहता. तुम्ही जाणार ना रोडवरून, डांबर रोडवरून. ते पाहतच नाही. डांबरवरून तुम्ही गेलो होता ना, एक नंबरला प्लॉट आहे. संपूर्ण आहे. 12 नंबरचा रोड आहे. हां, बरोबर आहे तुम्ही. हां, तर ते काय तुम्ही जिथं घर दिसलं ते नाही, ते नाही, त्याच्या आधी झालं रस्ता. त्याच्या आधी रस्ता आहे म्हणून. रस्ता टाकून द्या. तो चिखल आहे, जो JCB नाही लागू शकत. आता पहिले प्रॉपर करा, त्याच्यानंतर मोजणी करा. प्रॉपर करा, नंबरिंग करा. आमचे कोणाचा प्रयत्न आमचं म्हणणं तेच आहे ना. आमचं तेच म्हणणं आहे, एक्झॅक्टली. बस 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 ते पाहत बसा पुढच्या वरचे लोक. आम्हाला दाखवायची गरज नाही. मुरुम टाका, पायल्या टाका, आम्हाला कानूनी पाठवून त्यांना दाखवा गाडी. त्याच्यावरूनच वाद आहे. खरं आहे, टाकून द्या रस्ता. हे दाखवून पाहण्यात काही अर्थ नाही. हे जेव्हा प्रॉपरली मोजणी होईल ना तेव्हा सर्व गोष्टी क्लिअर होईल. आम्ही तर आज तुमच्या मोजणीला विरोधच नाही केला अजिबात. त्याला मोजा म्हटलं आम्ही. करून घ्या. फार पूर्वीपासूनचा विषय आहे यांचा. कसं आहे लक्षात आलं का? जर मोजणी झाली तर तो रस्ता कुठे हे करेल. साहेब पहिले रस्ता कुठं दाखवला ना, रस्ता दाखवला बंतीकडूनच दाखवला. आता बंतीकडूनच मिळून राहिला आणि तोही क्लिअर नाही आहे. आणि आमच्या मोजणीचा काय विषय नाही. प्लॅन प्रमाणे टाकाल कोण म्हणे का मला. मग तो पण असं दाखवला, तो का नाही बनवला बा, माझं एक मत आहे. आता आम्ही दुसऱ्या लेवल तिथून जिथून आपल्या प्लॉटची एंट्री आहे तिथून जाऊन आम्ही आमचं हेच म्हणणं आज या साहेबांना, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना, यांना पण जिथून रस्ता दाखवला त्या रस्त्यात तू पण चाल, मी पण चालतो, ही चालतो. जाण्यायोग्य आहे का, पहिला प्रश्न माझा. ना आता जाणे की नाही पण ते बांधतील ना. मग करा ना, हे मोदी करा ना, आम्हाला दाखवा ना. 12 आता 2016 प्रमाणे साहेब हे प्रकरण आजचं नाही ना. आमचं हे प्रकरण आजचं नाही ना. त्यानं करून ठेवायला पाहिजे. करून ठेवायला पाहिजे नाही. अनिल भाऊ सुमित काय दादा करणार आहे? एक मिनिट साहेब, ज्या वेळेला हे आम्ही हे इथं मुरुम बिरुम टाकले, नाले बिले खोदले, पायल्या टाकल्या, त्यावेळेला काही पाऊस नव्हता. त्यावेळेला पण करता आलं असतं ना साहेब. तुम्ही सांगा. करता आलं नसतं का? यांना रस्ता आम्हाला द्यायचा आहे, वाद रस्त्याचाच आहे. मी स्वतः तिथं ट्रक नव्हतं यावर्षी. तेव्हाच करून टाकायला पाहिजे होतं. थोडं जास्त हे करायला पाहिजे होतं. मी तयारच आहो साहेब. मी सगळे रोड टाकले, तोही रोड टाकून द्या. छोटा आहे. दाखवला ना बाबरी तुम्ही रस्ता टाकून द्या ना तुमच्या मार्किंग प्रमाणे, तुमच्या आर्किटेक्टकडून करून हो, घ्या. कागदानुसार आमचं म्हणणं झालं, विषय संपला. मग काय वाद सुरुवात करू आपण तिकडूनच काम करू. आणि तुम्ही मोजणी करू शकता. आमचा प्रश्न तुमच्यासोबत नाहीच आहे. तुम्ही आले मोजणीला करा मोजणी. विरोध नाहीये. नाही नाही, हा. नाही कशाला त्यांच्या आहे, अजिबात नाही. रस्ता फक्त करून डिमार्केशन ही बरोबर पाहिजे. कारण ना ते सांगितलं आहे ना, प्रॉपर डिमार्केशन व्हिजिबल पाहिजे, दिसलं करा. पाहिजे. आमचा एक नंबरचा प्लॉट आहे, तो किती फूट आहे आम्हाला मोठे समजलं जे आहे पाहिजे जुने ना. काढून नवीन लावायचे, अलीकडे उंच वाली घ्या plot थोडीशी. हे उंच जाईल. आता आम्हाला क्लिअर काय झालं, नाही, तुम्ही गटर लाईन केली ना, गटर लाईन ते माती आली ना काही काही याच्यावर, काही दबली आहे. डिमार्केशन ऍक्युरेट करा ना. डिमार्केशन यांना पहिले करून दाखवा लागते. आणि मग हे मोजणी करतात. तसं नाही ना. आता ज्यावेळी ते आता हा जो एक्झॅक्ट एवढा स्पॉट आहे एवढा, त्याच्यामध्ये आतले किती आहेत ते कधी कळणार. हे अगोदर चारी बाजू तर पहिल्यांदा क्लिअर होते. ते मोजून त्यांना डिमार्केशन त्यासाठी करून ठेवावं सध्या आले लागते. आणि मग साहेब त्याला यासाठी रस्ता, रस्ते पण त्यातच मग पहिला तर रस्ताच लागेल ना, नंतरच डिमार्केशन लागेल ना. आता आपल्याला जात आहे त्या पलीकडे, तर रस्ता त्याच्या तवाच जाईल ना. आमचं मत तेच आहे ना. अरे हो, पण आता जे आहे ना, आताची मोजणी आहे हा. त्यांचा विषय संपून जाऊ द्या. नाही नाही, आम्हाला रस्ता लागेल पहिले. आम्ही जायचं कुठून साहेब? उद्या ह्या माणसाने जर बंद केलं, प्रॉपरली सांगितलं त्याला करा. प्रॉपर डिमार्केशन आपण आता तुम्ही काय करणार आहे? पंचनामा करा ना. पंचनामा करणं म्हणजे आहे. त्याला सांगितलं वस्तू की दिली demarcation तुम्ही properly पहिले करू तयारी करा. करा, त्यानंतर मोजणी करा. पावसाळ्याचे रस्ता दिवस करा. होते थोडे. असं. हो, ते पावसाळ्याचे दिवस आहेत. ते तिथे ठीक पुन्हा आहे, येऊ शकतात. नंतर करता येईल. आम्ही थांबतो ना, 2 plot महिने आम्ही थांबतो ना. अजून थांबतो 2 महिने प्लॉटसाठी. त्याची जर काही अडचणी असेल तर अजून थांबतो आम्ही 2 महिने 3 महिने. त्याने म्हणा ठीक आहे ना, बाबा थांबा रे थोडंसं, एवढे दिवस मला थांबणार थांबण्यासाठी जर असेल ते कर्ज ऑफिसला देता तुम्ही, काही एवढा वेळ मला पाहिजे असं ऑफिसला वेगळा असं. अर्ज देता तुम्ही. तुमचं हे काम व्हायचं आहे झाल्यावर. चालेल ना. त्यांचं मग आपला विषय मग आता काय करायचंय? झालं मग आता आता पंचनामा बनवून घ्या. पंचनामा बनवलं की संपलं. चला बनवून घ्या. सर तिथे नाल्यावरती कंपाऊंड टाकलेलं आहे.
ते कंपाऊंड पहिले तोडावं लागेल त्याच्यानंतर पूल बनवायचे. ते त्यांना पैसे दिले ते पाहत असेल त्यांचं ते बरोबर सांगायला काय त्यासाठी मग तुम्हाला कोणाची परमिशन घ्यायची आहे? तहसीलदार पाहिजे तहसीलदार. हॅट पण नामदेव भाऊ तुमची एक कमाल आहे. तुम्हाला मात्र पोलीस प्रशासन जबरदस्त हँडल केलं तुम्ही. काही राव मस्त दंगा पोलीस नाही, आम्ही नाही बोलत पोलीस गेली आम्ही आमचंच निपटवतो. नाही 420 चा हॅट पण हे एक नंबर कार्यक्रम आहे तुमचा. हा, तुमचं स्वागत आहे याबद्दलचं तुमचं स्वागत आहे. गायब केला म्हणून दाखल झाला. प्लॉट घ्यायचा आम्ही खाल्ला का नाही नाही विषय नाही तो साहेब ऐका ना साहेब तुमचं काम आहे. तुम्ही आले तुमच्याबद्दल तुमच्या विभागाबद्दल यत्किंचितही आमच्या मनात शंका नाही अजिबात नाही. तुम्हाला येणं आहे तुम्हाला बोलवलं विषय संपवला. मला फक्त तुम्हाला त्यांच्याकडून पत्र येणं हे काही योग्य नाही माझं. तुम्ही मला सांगा नंबर काय मला व्हॉट्सअप पाठवते किती लोकांचं प्रोटेक्शन आहे माहितीच्या अधिकारात मागू. नाही आहेच त्यांच्याकडे अवेलेबल आहे ना पत्र. ते आपल्याला सहजही देऊ शकते ना. काय आता तो काय एकदम भारत पाकिस्तानचा वाद थोडी आहे. देखील असते काय विषयच नाही त्याच्याबद्दल. तुम्हाला तुमचं नाही फोन केला का? जा 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 लोकांना जाऊ द्या. जा सांगतो हो झालं झालं. नाही मी काय म्हणतो साहेब हो नाल्याचा जो पॉईंट आहे सर रस्त्याचा तो पाहून घ्या एक बार तुम्ही. आम्ही पाहून घेऊन काय फायदा नाही. तिथं तहसीलदारांना काय अधिकार त्यांचे आपल्याकडे नाही. त्याचं काय पाहून करणार होतं. टिकला ना किती